मुंबईच्या आझाद मैदानावर झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर आता आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय। एकूण 6 आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। मनोज जरांगे पाटील, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार, प्रशांत पवार या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालाय आणि सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबईच्या आझाद मैदान पोलीस स्थानकात जरांगेंना हजर राहण्याचे आदेशही मिळालेले आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्यासोबत आहेत। नंदकिशोर, नक्कीच एकंदरीत जर पाहायला गेलं तर मागच्याच जर महिन्यात पाहायला गेलं तर मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात मुंबईत झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि याच आझाद मैदान खरं तर ही परवानगी दिलेली होती। मात्र त्याच दरम्यान आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात जी आंदोलक आहेत ते थांबलेले आपल्याला पाहायला मिळत होतं आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा झालेली होती आणि त्याच अनुषंगाने मुंबईच्या या आझाद मैदानात झालेल्या संपूर्ण उपोषणानंतर जे गुन्हे दाखल आहेत ते झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूण 6 आयोजक आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे मनोज जरांगे पाटील, पांडुरंग तारक, गंगाधर काळकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार जे मुंबईतले आहेत आणि प्रशांत सावंत यांच्यावरती खऱ्या अर्थाने जे गुन्हे आहेत ते दाखल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि प्रामुख्यानं सोमवारी सकाळी 11 वाजता आझाद मैदान पोलीस स्थानकात जरांगे पाटील यांना हजर राहण्याचे सुद्धा आदेश काढलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जरांगे पाटलांच्या काही मागण्या ज्या पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत, मात्र जो आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावरती आता गुन्हे सध्या नोंद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच नंदकिशोर, करता सोमवारी मनोज जरांगे पाटील यामध्ये स्वतः उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।